वाहणार आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज स्वराज, ज्याने मागच्या मॅचमध्ये 3 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता पावलेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू घेऊन येतोय स्वराज समीर राऊतसाठी. समीर राऊत या सिरीजमध्ये धावा बनवलेल्या गेलेल्या आहेत. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याच्या नावी आहेत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना चला स्पीडअप करायचा आहे. मालोडी संघ पहिला चेंडू स्वराज राऊंड विकेटने गोलंदाजी करणार समीरसाठी. 4 षटकांचा सामना असेल. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होता. वेगाने एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने ते अकाउंट ओपन केलेले समीर याने. पॉइंटच्या दिशेने ड्राईव्ह केला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक होता परंतु एक धाव मात्र रोखू शकला नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा स्वराज गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज केवल. केवल याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र चेंडू उडवला इनफिल्डच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. सुरेख असा फटका पॉवर प्ले स्ट्रोक. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक इथे मारलेला आहे केवल याने. इनफिल्डच्या डोक्यावरून ओलपी चेंडू होता ऑफस्टम्पला. इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवला. पुन्हा एकदा स्वराज केवलसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड बॅनला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 7. एक 6 धावेवर खेळत आहे केवल आणि एका धावे तो समीर राऊत. एकदा स्वराज गोलंदाजी ट्रॅकवर केवलसाठी. चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. डायरेक्ट हिट केला होता परंतु यष्ट्यांचा भेद घेता आला नाही. एक चिकी सिंगल तिथे मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या वाढते ते 8. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय सोनिका मालोडी संघातर्फे. तर सलामीची जोडी समीर राऊत आणि केवल ही महाकाल मालजीपाडा संघाची एक बिलीची जोडी आहे. महत्वाची जोडी आहे. आता स्ट्राईकला असतील समीर राऊत. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. स्वराज समीरसाठी हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. अतिशय चांगला एफर्ट. निश्चित तिथे 4 धावा 3 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षकाने स्वतःला झोकून दिले होते. घेतला नाही काही पण 3 धावा वाचवलेल्या आहेत. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. समोर आहे फलंदाज केवल. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. क्षेत्ररक्षण करीपर्यंत 1 धाव घेतलेली आहे. याचप्रमाणे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10.
क्रमांक 2चे षटक घेऊन गोलंदाज विघ्नेश आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली, 10 धावा काढल्या, एकही गडी बाद झालेला नाहीये. एक चौकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो केवल याच्या बॅटमधून आला. केवल याने वैयक्तिक 8 धावा काढलेल्या आहेत, समीर याने 2. क्रमांक 2चे षटक घेऊन विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. चार षटकांचा सामना असेल. पॉवर प्लेचं बंधन आता नसणार आहे. तर सर्व खेळाडू आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतील. शॉर्ट लेग, शॉर्ट थर्डमॅन 2 खेळाडू तैनात केलेले आहेत. एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आणलेला आहे. पहिला चेंडू विघ्नेशाचा, समोर आहे फलंदाज केवल. इथे मात्र चेंडूला टॅप केलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट मधून क्षेत्ररक्षण येतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 11. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्याचप्रमाणे इथे चेंडू हाताळला गेला होता विघ्नेशाच्या मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज समीर राऊत. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येतो चेंडू खाली. समीर याची खेळी संपू. चेंडू हवेत राहिला आणि गोलंदाजाने स्वतः तो झेल घेतला आणि समीर सारखा एक मोठा फलंदाज इथे बाद झालेला आहे. पहिला धक्का बसतो या मालजीपाडा या संघाला. 11 या धावसंख्येवर नवीन फलंदाज आदेश मैदानात आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज विघ्नेश. 1 विकेट त्याच्या नावावर. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, तो अडवू शकत नाही. चेंडू जातो या सीमारेषे बाहेर. चौकार. थर्ड मॅनला ट्रॅव्हल झाला होता, क्षेत्ररक्षक होता थर्ड मॅनला, परंतु तो अडवू शकला नाही. चेंडू सीमापार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज केवल. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतलेला आहे. केवल याची शैली असतात. बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, त्यानंतर मात्र फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विनय आलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये 11 धावांची खेळी केली होती विनय याने. चांगली फटकेबाजी केली होती स्लॉग ओव्हर मध्ये. धावसंख्या 15. इथे मात्र सुरेख असा चेंडू, वेगवान चेंडू हाताळला गेला होता. निर्धावच्या स्वरूपातील हा चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. विघ्नेशाचा समोर फलंदाज आहे तो विनय. धावसंख्या होती ती 15.
उलटा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. 45-22 धावसंख्या होती ती 16. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2-16 अशी धावसंख्या झालेली आहे ती मालजी पाडा संघाची. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च केल्या विघ्नेशाने. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चला स्पीडअप करायचं आहे मालोडी संघ, नंतर तुम्हालाच अंधार पडणार आहे. याची नोंद घ्या, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. नाहीतर तुम्हाला नंतर चेंडू दिसणार नाही जास्त कालोख झाला तर. तिसरे षटक घेऊन विशाल संघाचा प्रमुख असा अस्त्र, प्रमुख खेळाडू विशाल आलेला आहे. शेवटचे षटक, तिसरे षटक घेऊन. पहिला चेंडू, ते मात्र सुरेख असा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. आणि ते काय घडलंय, फलंदाज होतोय धावबाद. विनय हा धावबाद झालेला आहे. चला पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय अखेरचा राहिला. फलंदाज बाद नाहीये, कारण डॉट बॉल होता. डॉट बॉल. स्ट्राईकला असतील विनय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळला गेला आहे विशालाच्या मार्फत. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे ती 16. विशाल पुन्हा एकदा विनयसाठी हा चेंडू. इथे मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. पुन्हा एकदा विशाल रावते गोलंदाजी करत आहे तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत एक चेंडू टाकून झालेला आहे. इथे मात्र चेंडू मात्र उडवलाय. फुल पॉवरफुल येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 23. अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला फुल केला विनय याने. चेंडू कुठेतरी दूर जाऊन पडला.
12 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत, 13 धावा आलेल्या आहेत. एक चौकार एक षटकार त्याने मारलेला आहे. पुन्हा एकदा विशाल विनयसाठी इथे मात्र चेंडूची गती कमी केली होती. एक धाव मात्र वाचू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 30. शेवटचा चेंडू या षटकातला. स्ट्राईकला असलेला फलंदाज केवल. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील विशाल केवलसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार. धावफलकावर लागलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक बाकी आहे. नंतर बॅटिंग करताना जर अंधार पडला तर कुठलीही सपप ऐकून घेतली जाणार नाहीये, याची नोंद घ्या. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज रोशन आलेले आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन रोशन 36 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. चांगली फलंदाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली विनय याच्याकडून. पहिला चेंडू रोशन याचा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. इथे धावबाद होण्याची शक्यता. फलंदाज विनय. पंचांचा व्हाईट बॉल आणि एक धाव सुद्धा घेतलेली आहे, कारण बॉलरने चेंडू एष्ट्यानं लावला नाही. वन प्लस 1 38 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू रोशनेचा समोर फलंदाज केवल. सुरेख असा चेंडू पायांचा वेध घेणारा चेंडू. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. पायाने अडवण्याचा प्रयत्न. तीन धावा घेतलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. डॉट बॉल. धावसंख्या येते 41. संध्याकाळच्या 17-17 ही धावसंख्या चांगली म्हणायला लागेल. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे डेंजर झोनमध्ये इथे धावसंख्या ट्रॅव्हल होताना, कारण शेवटचा सामना आहे. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज विनय. सुरेख असा चेंडू. पायांचा वेध घेणारा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव मात्र वाचू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 42. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला असतील केवल. सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतोय. आणि नॉन स्ट्राईकला विनय यांनी सुद्धा चांगली फटकेबाजी केलेली आहे. पाहूया गोलंदाज रोशन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. समोर फलंदाज केवल. शेवटचे षटक. इथे मात्र चेंडू उडवलाय. हुकचा फटका.
पॉवरफुल चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन केवळ साठी. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आता मात्र कुठली चूक नाही. विनय याची खेळी केवळ याची खेळी संपुष्टात आलेली आहे. चांगली मालजीवाडा संघ
तर सामना सुरू होते. 53 धावांचं लक्ष्य आहे मालोडी बी या संघासमोर. विशाल आणि हर्षल ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. 53 धावा बनवायच्या आहेत. ही एक महत्त्वाची जोडी आहे विशाल आणि हर्षल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गोलंदाज जय. पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचे षटक आहे. 53 बनवायचे आहेत. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करायला लागेल दोन्ही फलंदाजांना. सोनिका मालोडी ब हा संघ आजचा शेवटचा सामना खेळतोय आजच्या दिवसातला. पहिला चेंडू जय याचा. इथे मात्र चेंडूची बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट लेगला. एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने इथे अकाउंट ओपन होतंय मालोडी संघाचं. स्ट्राईकला विशाल रावते. आज चांगला खेळ झाला आहे विशाल याच्याकडून. पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांची धुवाधार केली होती. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांनी वर्चस्व दाखवलेले आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले विशाल. गोलंदाज जय. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. पहिला षटकार आहे ते विशालेच्या बॅटमधून. धावसंख्या होते 7. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची गती मात्र इथे कमी केली होती जय याने. आणि निर्धावच्या स्वरूपातील हा चेंडू. जर विशाल याने षटकारांची हॅट्रिक केली तर श्री राम लाड याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जय. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल विशाल. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. एक धाव मात्र पंचांचा इशारा तो 22चा. धावसंख्या होते ती 8. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. सकाळपासून मेहनत त्यांची दिसत आहे. म्हणून ते शेवटच्या सामन्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. मालजी पाडा तसेच मालोडी ब हा संघ. पुन्हा एकदा जय. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज हर्षल. ते मात्र तेज तर्रार चेंडू. झाली होती जय यांच्या मार्फत. अनपेक्षित उचली तिथे प्राप्त केली होती जय याने. निर्धावच्या स्वरूपातील हा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज जय. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज हर्षल. ते मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू. पहिले षटक समाप्त. धावा लागल्या धाव फलकावर फक्त आणि फक्त 8. तर उद्या 26 जानेवारी सुपर संडे आहे आणि उद्याचं शेड्यूल अशा प्रकारे असायला 94 कामन विपक्ष अंकुश मूर्ती जुचंद्र. त्यानंतर सनम कुमार पायगाव वर्सेस ब्रह्मावर्ती खार्डे. पतू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध अजिंक्य जुचंद्र. दत्त आली सुमित जुचंद्र विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. वाघरालपाडा वर्सेस देवेश 11 पाये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या 8. 53 धावांचं लक्ष्य आहे. एक चांगलं षटक तिथे हाताळलं गेलं जय यांच्या मार्फत. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल. 8 धावा खर्च केले आहेत. नवीन गोलंदाज केवल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. समोर फलंदाज विशाल रावते. 8 धावा झाले. 8. 53 धावांचं लक्ष्य आहे. 53 52 झालेले आहेत. 53 बनवायचे आहेत.
45. 18 चेंडूमध्ये 45 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरला 15 बनवावे लागतील. केवल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. समोर फलंदाज विशाल रावते. 18 चेंडू 45 धावा. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित झाला नाही. चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव. 1 धाव संघाने संघाची धावसंख्या होती ती 9. तर स्ट्राईकला आले फलंदाज हर्षल. केवल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिल्याच चेंडूवर 1 सिंगल आलेले आहे. 53 धावा बनवायच्या आहेत मालवडी संघाला. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली चांगला झेल संपादन करतोय. पहिला हादरा बसतोय मालवडी संघाला. हर्षल हा बाद झालेला आहे. स्ट्रगल करीत होते हर्षल. 1 धाव काढून बाद झाली. नवीन फलंदाज येतोय स्वराज. पुढचा चेंडू केवल याचा. समोर फलंदाज असेल स्वराज. अतिशय सुरेखीचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होत आहे मालजीपाडा संघाकडून. पहिल्या षटकामध्ये बघितले तर 8 धावा खर्च झाल्या. त्यानंतर दुसरे षटक सुद्धा आत्तापर्यंत 1च धाव आलेले. 3 चेंडूमध्ये 1 फलंदाज, महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. गोलंदाज केवल गोलंदाजी ट्रॅकवर स्वराजसाठी. सुरेख असा फटका. फुल टच चेंडूवर फुल टोल वसूल केलेला आहे. येतो षटकार. केवल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्वराजाच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. 53 बनवायचे आहेत. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे मालवडी संघाला. केवल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. हा चेंडू सुद्धा फेकून दिलेला आहे सीमारेषे बाहेर. षटकार. पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज स्वराज. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. पाहूया तिसरा लागोपाठचा षटकार येतोय का. इथे मात्र चेंडू आणि बॅट यांचा काही संपर्क नाहीये आणि स्वतःवर नाराज झालेले स्वराज. कारण फ्री हिटचा चेंडू होता. तर शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या येते 22. 53 बनवायच्या होत्या. त्यातल्या 22 तर झालेल्या आहेत. अजून 31 बनवायच्या आहेत. तेरा चेंडू 31 धावांची गरज.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू केवळ याचा समोर फलंदाज स्वराज ते मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑन रिझनमध्ये. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. धावसंख्या होते ती 23. तर 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 23 आलेले आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये 30 बनवायचे आहेत. 12 चेंडू 30 धावांची गरज. स्पीडअप करायचं आहे कारण अंधार पडत चाललेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना असेल आपण स्पीडअप करायचं आहे. शेवटची 2 षटके बाकी आहेत. तिसरे षटक घेऊन समीर राऊत आलेला आहे. संघातील एक प्रमुख गोलंदाज. समोर फलंदाज असेल स्वराज. 12 चेंडू 30 धावांची गरज. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये काय रंगत निर्माण झालेली आहे. दोन्ही मातब्बर संघ बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपण बघत आहोत. 12 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू समीर राऊत याचा स्वराजसाठी. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला आणि या चेंडूचं कुठलंही उत्तर नव्हतं स्वराजकडे. निर्धाव चेंडू. समीर राऊत डॉट बॉलने सुरुवात करताना. 11 चेंडू 30 धावांची गरज. समीर राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर स्वराज. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. ताकदवर स्ट्रोक मारला होता. प्लेसमेंट एवढं चांगलं नव्हतं. एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 24. आता स्ट्राईकला आले तर विशाल रावते. विशालकडून खूप अपेक्षा असतील प्रेक्षकांना, त्यांच्या खेळाडूंना, कारण विशालमध्ये क्षमता आहे मोठे पटके मारण्याची. समीर राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे गोलंदाजीसाठी. चेंडू खेळलेला आहे. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. अतिशय अप्रतिम असा झेल. विशाल बॅक टू द डगआउट. एक मोठा फलंदाज इथे बाद झालेला आहे विशाल रावते. समीर अतिशय चांगली गोलंदाजी समीर याच्याकडून. समीर हा फलंदाजीमध्ये जरी अपयशी ठरला तरी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी ते करत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. विघ्नेश. समीर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज विघ्नेश. एक मोठा फलंदाज त्याने आता बाद केलेला आहे. पुलकीचा फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 1 धाव पूर्ण. 1 पेक्षा काही नाही. फक्त 1 धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 25. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील. धावसंख्या ती 25. समीर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. ते मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. शॉर्ट थर्ड बॅनला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 26. शेवटचा चेंडू या षटकातला. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. अजूनही 27 बनवायचे आहेत. 7 चेंडू 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मालोडी ब या संघाला 7 चेंडू 27 धावा. समीर राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज.
समोर फलंदाज आहे ते विघ्नेश. इथे मात्र चेंडू उडवलाय, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार. बत्तीस. तर 6 चेंडू 21 धावांची गरज. पाहूया कुठला गोलंदाज येतोय 21 धावा रोखण्यासाठी. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत मालोडी संघाला. आत्ताच विघ्नेश याच्या बॅटमधून आपण षटकार बघितला, पण स्ट्राईकवर असेल फलंदाज स्वराज, तर विघ्नेश हा नॉन स्ट्राईकला असेल. सहा चेंडू 21 धावांची गरज. विनय आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. 6 मध्ये विनोद. सुरेख असा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र मिळते फलंदाजाला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 33. 5 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्राईकवर आले ते विघ्नेश. गोलंदाज विनोद. लेफ्ट आर्म राऊंड येते गोलंदाजी करताना विघ्नेशसाठी. 20 धावा. 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. अतिशय सुरेख असा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावांची गरज. चांगली गोलंदाजी होत आहे विनोद याच्याकडून. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज झाला खेळण्यासाठी. एक षटकार त्याच्याही बॅटमधून आला आहे. फुलटॉस चेंडू. चेंडू उडवलाय, चेंडू जाईल मिड विकेट सीमेरेषे बाहेर, षटकार. गरज. 3 मोठे फटके ते मारावे लागतील विघ्नेशाला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आलेले आहेत. 3 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल झाला. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय फलंदाज, होत आहे बाद. तेरा. 2 चेंडू 13 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज. फलंदाज विघ्नेश स्ट्राईकवर आहे. गोलंदाज विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 2 चेंडू 13 धावांची गरज. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. सोनिका मालोडी ब विपक्ष महाकाल मालजीपाडा या 2 मातब्बर संघांमध्ये. 2 चेंडू 13 धावा सोडून दिलेला आहे आणि इथे मात्र डॉट बॉल. सोडून दिला होता चेंडूला. आपण या क्षणी या चुका करू शकत नाही. आता मात्र 1 चेंडू 13 धावांची गरज. 1 चेंडू 13 धावा.
चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर महाकाल मालजीपडा या सामन्यात विजयी झालेला आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आहे आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समीर राऊत आपण सुद्धा यायचं आहे. समीर राऊत आणि केवल आपण दोघांनी यायचं आहे. केवल ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, तसेच मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समीर राऊत आपण सुद्धा यायचं आहे. दोघांनी या. मॅन ऑफ द मॅच